जळगाव जामोद तालुक्यातील आणि मध्य प्रदेशच्या सरहद्दीवर असलेलं हे गोमाल नावाचं गाव आहे। या गावामध्ये गेल्या 7 दिवसापासून अतिसाराची लागण झालेली आहे आणि त्यामध्ये 3 जणांचा जीव गेलेला आहे। इथे प्रशासन अद्यापर्यंत पोहोचलं नव्हतं आणि आता काल परवा प्रशासनाचे अधिकारी इथे पोहोचून त्या आरोग्याची विषयी काळजी घेत आहेत आणि या ग्रामस्थांचा इथे विचार केला तर इथला कुठल्याच सुविधा अद्यापर्यंत पोहोचल्या नाही, मूलभूत सुविधा पोहोचल्या नाही, आरोग्याची कुठली सुविधा नाही, रस्ता नाही, प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे। ही शाळा आहे गोमाल नावाची, इथलं गोमालची इथली जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, या शाळेमध्ये काही पेशंट इथं भरती करण्यात आले। आपण पाहू शकतो की आतमध्ये या शाळेमध्ये या पेशंट इथं भरती करण्यात आलेले आहेत। या शाळेमध्ये शाळेचं जे खोली आहे, या खोलीमध्ये हे पेशंट भरती आहे। तिथं पाहू शकतो आपण की या पेशंटला इथं एक सलाईन देण्यात येत आहे। थातूर मातूर थोडीफार आरोग्य विभागामार्फत ही इथली काळजी घेतली जात आहे। काही इथे आरोग्य कर्मचारी सुद्धा आहेत, आरोग्य कर्मचारी काल परवा पोहोचलेले आहेत, त्यांच्या मार्फत इथं औषधोपचार केल्या जात आहे। थोडीफार इथं औषधीचा साठा उपलब्ध दिसून येतो आपल्याला, त्या औषधावरती हे पूर्ण गावाचं इथं आरोग्य इथं अवलंबून आहे। आणि या गावामध्ये येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्याने, दळणवळणाची कुठलीही सुविधा नसल्याने इथल्या लोकांची दयनीय अवस्था दिसून आली आहे। आणि त्यामध्ये या 3 महिलांचा जीव इथं फक्त प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे, हलगर्जीपणामुळे इथं झालेला आहे। आणि आपल्यासोबत इथे सामाजिक कार्यकर्ते काही पोहोचले, ते त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की भाऊ तुम्ही कालपासून इथं आहात, काय परिस्थिती होती, कशी परिस्थिती आहे, याला जबाबदार कोण आहे? 3 जणांचा जीव गेला आहे। त्या 3 लोकांचा जीव जाण्यामागे इथलं प्रशासन आहे। कालची गोष्ट तुम्हाला सांगतो की काल जळगावमध्ये आमचे प्रतापराव जाधव राज्यमंत्री आहेत, आता ते केंद्रीय राज्यमंत्री आहेत, आरोग्य राज्यमंत्री आहेत। ते काल म्हणजे जवळपास 40 कोटी रुपयाचं उद्घाटन करण्यासाठी जळगावमध्ये होते। इथे 3 जीव जातात आणि आरोग्य मंत्री तिथे उद्घाटन करते, हे करते, म्हणजे सगळा मतदानासाठी एक म्हणजे शो करते, रस्त्यावर शो करते। हे आदिवासी जे 3 जीव जातात आणि 100-150 लोक इथे पेशंट होतात, याचं त्या राज्यमंत्र्याला काही घेणदेण नाही, त्या प्रतापराव जाधवला काही घेणदेण नाही। आता नुकताच तो मंत्री झाला, परंतु कुठलंही त्यांना हे केलं नाही। परंतु 40 लाखाची जाहिरात करण्यासाठी, 40 लाखाची नाही 40 कोटीची जाहिरात करण्यासाठी वृत्तपत्र आणि सगळ्याचे सगळे पेपरचे पेपर रकाने भरून आलेत। आणि इथल्या आदिवासीसाठी त्याला 1-2 मिनिटाचं दुःख व्यक्त करण्यासाठी किंवा इथली परिस्थिती पाहण्यासाठी 2 मिनिटाचा वेळ भेटला नाही। प्रत्यक्षात इथं आता भाजपाचे आमदार सुद्धा गेल्या 3 टर्मपासून आहे, चौथ्यांदा आता ते निवडून आले येत आहेत। भाजपाची सत्ता असताना, केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता असताना सुद्धा इथल्या आदिवासींची काय अवस्था आहे, काय त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे? नाही, त्याचं कारण आहे ना, हे आदिवासी अज्ञान आहेत, रानावनात राहतात, मोलमजुरीशिवाय यांना दुसरं काही शहरी यांना हे नाही आहे, शहरात हे येत नाही आहेत। त्यामुळे काय त्यातले काहीतरी एजंट येतात, यांना बैकवतात, मतदान घेतात आणि निघून चालले जातात। प्रत्यक्षात आमदारही या गावात आलेला नाही। त्यानं आता हा 4था टर्म त्याचा होते, 4था टर्म होऊ नये, 20 वर्ष होऊ नये, तो या गावात आलेला नाही। फक्त मतदानापुरते त्याचे काही 2-4 जे लोक येतात तेवढेच येतात। आणि अशा परिस्थितीत सध्या तो फक्त उद्घाटन आणि विकासाचे कामं कर्मयोगीन काय अशीन ते सगळे रथी महारथी महामानव त्यानं मागं पाडले। हा एक फक्त आमदार कुटे या आमच्या भागात एक मोठा योद्धा होऊन राहिला। आणि इथे हे 3 लोक मरतात आणि 100-150 लोक पेशंट होतात। त्यामुळे त्याचं हे पितळ, योद्धेपणाचं पितळ नक्कीच उघड पडणार आहे। तर हे होते सामाजिक कार्यकर्ते की भाजपाची सत्ता केंद्रात आणि राज्यात सुद्धा आहे, पण अद्यापर्यंत या आदिवासी भागांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। यामध्ये आरोग्याची व्यवस्था, कुठली सुविधा इथं उपलब्ध नाही आहे, नागरिकांचे मोठे हेळसांड होत आहे। त्यामुळे या आरोग्यावरती इथे त्यांच्यापर्यंत जी औषधी उपचार किंवा त्यांच्यावर झाला नसल्यामुळे 3 जणांचा जीव गेला। आपल्यासोबत आरोग्य कर्मचारी, आरोग्य जे आहेत, त्यांची आपण चर्चा, तुम्ही किती दिवसापासून इथं आलात, कसा उपचार सुरू आहे आणि काय किती परिस्थिती येते? ज्या दिवशी मला इथं डेथ झाली असं कळालं, त्याच दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथं आलो आणि सलग आज 3रा दिवस आहे माझा की मी इथंच आहे। आणि सर्व पेशंटची म्हणजे जी तपासणी आहे, त्यांना IV फ्लूइड दिलं आहे, त्यांची गोळ्या किंवा ORS देऊन। किती रुग्ण असतील आता गावामध्ये सध्या, पूर्वी किती होते? साधारणतः मी पहिल्या दिवशी 7 तारखेला 64 रुग्णांची तपासणी केली होती आणि त्याच्यामध्ये 7 रुग्णांना जे लूज मोशन सारखा प्रकार जो म्हणतो आपण, त्याला डायरिया म्हणतात, अशा पेशंटला आपण IV थ्रू त्यांना आपण हे दिलेलं आहे।
त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 25 पेशंटची तपासणी केली, त्याच्यामध्ये 10 ते 12 लोकांना आपण IV फ्लूइड दिला आहे आणि आज सलग तिसऱ्या दिवशी पेशंटला आपण 8 ते 10 पेशंट म्हणजे 17 ते 18 पेशंट आतापर्यंत आपली तपासणी झाली आहे. हे रुग्ण सातत्याने बिमार पडतात, आजारी होत आहेत, काय नेमकं कारण असू शकते असं? कसं आहे, जे 3 रुग्ण दगावले आहेत त्यांचं शवविच्छेदन न झाल्यामुळे आपण त्याचं कारण निश्चित सांगू शकत नाही. तरी तर पण आता कसं आहे, पावसाळा आहे, 2 महिने झाले सलग पाऊस चालू आहे, तर आपण एक म्हणू शकतो की हा वॉटर बॉर्न डिसीजमुळे पण मृत्यू होऊ शकतो किंवा फूड पॉयझनिंग असू शकते. तर हे आरोग्य अधिकारी होते ज्यांनी सांगितलं की पाण्यामुळे सुद्धा होऊ शकते, म्हणजे नेमकंच पाण्यामुळेच हा मृत्यू तिघांचा जीव गेलेला आहे असं स्पष्ट झालेलं आहे. आरोग्य प्रशासन जरी लपवत असेल की हे पाण्यामुळे नाही झालेलं, पण अद्यापर्यंत या प्रशासनाकडे कुठलंही उत्तर, असं ठोस उत्तर मिळत नाही. पण हे मात्र नक्की आहे, या राज्याचे जे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध योजनांवरती लाखो करोड रुपये खर्च करण्याचा जो आवेश आणत आहेत, या आदिवासींकडे कधी लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, गोमाल, जळगाव जामोद, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.